मित्रांनो, सीईटी सेलकडनं अत्यंत महत्त्वाचा अपडेट या वर्षीच्या बी.एड सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त रजिस्ट्रेशन विंडो क्लोज झाल्यानंतर त्यापुढचा कुठलाही अपडेट सीईटी सेलने आपल्यासाठी दिला नव्हता. तर आजच या सीईटी सेलच्या पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तो अपडेट काय आहे, कशा पद्धतीने आपलं कॅप राऊंडचं शेड्यूल असणार आहे आणि त्या शेड्यूलनुसार आपण काय करायला हवं या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. मित्रांनो, इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 वरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे कॅपचं पोर्टल ओपन होत आहे. तिथे आपण बीएडचा कोर्स सिलेक्ट करतोय. तर या कोर्समध्ये आपण पाहू शकतो की वरती बॅनर येतोय की कॅन्डिडेट कॅन कम्प्लीट अँड सबमिट देअर बीएड कॅप ऍप्लिकेशन फॉर्म ऑन 30th and 31st जुलै ऑफ 2026. थोडक्यात इथे जी नोटीस दिलेली आहे त्या नोटीसमध्ये आपल्याला सीईटी सेलने काही तारखा दिलेल्या आहेत आणि त्या तारखानुसार आपल्याला काही गोष्टी सीईटी सेलने करायच्या सांगितल्या आहेत. या शेड्यूलमध्ये सीईटी सेलने सांगितलं आहे की कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS अँड OMS कॅन्डिडेट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स आत्तापर्यंत राहिले होते अशा विद्यार्थ्यांना 30 आणि 31 या 2 तारखांदरम्यान सीईटी सेलने रजिस्ट्रेशन्स करण्यासाठी अलाउ केलेलं आहे. इव्हन ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट होते, डॉक्युमेंट्स अनव्हेरिफाईड होते, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या 30 आणि 31 या 2 तारखांमध्ये आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन सुद्धा करणं शक्य आहे. जर एखाद्या कारणामुळे तुमचं एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल तर तुम्ही या 2 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट फॉर्म अनलॉक करून परत अपलोड करू शकता आणि तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन इथे या 2 दिवसांमध्ये कंप्लीट करून घेऊ शकता. त्यानंतर 2 नंबरचं शेड्यूल सीईटी सेलने सांगितलं आहे की 31 जुलै ते 2 ऑगस्ट या दिवसांमध्ये e-scrutiny of uploaded documents and filled in application forms by the e-verification team. थोडक्यात सीईटी सेलची जी ई-व्हेरिफिकेशन टीम आहे ती टीम तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे 2 ऑगस्ट पर्यंत व्हेरीफाय करून घेणार आहे. म्हणजे जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून झालं नसेल तर 2 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पूर्ण होणार आहे. त्यानंतर 3 नंबरला एक शेड्यूल सीईटी सेलने दिलेला आहे, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 1 ऑन 4th ऑगस्ट. तर 4 ऑगस्टला या सर्व उमेदवारांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना 4 ऑगस्टला आपल्या अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा फायनल स्टेटस काय आहे, त्यानंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये काही इश्यू असेल तर त्यावरती असणारा रिमार्क सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आणि हे रिमार्क्स आल्यानंतर, हे रिमार्क्स पाहिल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स एडिट करता येणार आहेत. इथे सांगितलंय रिझॉल्विंग ग्रीव्हियन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट, कॅन्डिडेट टू एडिट द ऍप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. आता 31 तारखेपर्यंत सुद्धा जर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड नव्याने केलेले आहेत ते व्हेरीफाय झाले नाहीत तर तुम्हाला 4 तारखेनंतर 4 ते 6 या 3 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनलाइज करण्यासाठी अजून एक चान्स मिळणार आहे. म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केले नव्हते ते 30 आणि 31ला रजिस्ट्रेशन करून घेतील. ज्यांच्या फॉर्ममध्ये इश्यू आहेत ते एडिट करतील 30 आणि 31ला. तसेच 31 ते 2 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होतील. 4 तारखेला तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट येईल आणि 4, 5, 6 या 3 दिवसांमध्ये तुमच्या डॉक्युमेंटचं फायनल व्हेरिफिकेशन सीईटी सेलकडनं होणार आहे.
पुढे सीईटी सेलने सांगितलं आहे की ज्यावेळेस अल्फाबेटिकल लिस्ट येईल आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनलाइज होईल त्यावेळेस सीईटी सेल तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश करून देणार आहे. म्हणजे 10 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट सीईटी सेलकडनं येईल आणि त्यापुढे मग कॅप राऊंड 1 साठी असणारे जे ऑप्शन फॉर्म आहेत ते भरण्याची सुरुवात होईल. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत सीईटी सेलने फक्त 10 ऑगस्ट पर्यंतच शेड्यूल दिलेलं आहे. यापुढे मग तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, तुमची अल्फाबेटिकल लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट हे सगळं झाल्यानंतर तुमचे ऑप्शन फॉर्म हे कधी भरायचे आहेत याविषयी सीईटी सेलने कुठल्याही प्रकारची इथे क्लॅरिटी दिलेली नाहीये. त्यासाठी सीईटी सेल नव्याने परत एक शेड्यूल जारी करेल आणि त्या शेड्यूलनुसार पुढे मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी प्रॉपर शेड्यूल, प्रॉपर डेट्स सीईटी सेलकडनं मिळणार आहेत. त्यामुळे सध्या तरी तुमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते व्हेरीफाय करून घ्या, डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या आणि अल्फाबेटिकल लिस्ट आल्यानंतर आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही इश्यू असेल तर ते इश्यू रिझॉल्व करण्यासाठी 4 ते 6 या दिवसामध्ये तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन फायनली कंप्लीट होऊन तुम्हाला एक शेवटची मेरिट लिस्ट दिली जाईल ज्याच्यामध्ये तुमचे रँक्स असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकंदर सीईटी सेलचं हे टेंटेटिव्ह शेड्यूल असणार आहे. ह्या डेट्स सीईटी सेलने रिलीज केलेल्या आहे. जर आपण ॲप्लिकेशन स्टेटस आत्ता पाहिला तर नवीन रजिस्ट्रेशन हे 66,444 झालेले आहेत आणि त्यापैकी 49,076 ॲप्लिकेशनच फक्त व्हेरीफाय झालेले असून आत्तापर्यंत एकही कॉलेज अप्रूव्ह झालेलं नाहीये. तर आता ही सगळी प्रोसेस सुरू असताना सीईटी सेल कॉलेजेसचे अप्रूव्हल करून घेईल आणि जेव्हा हे अप्रूव्हल कंप्लीट होतील त्याच वेळेस तुमचे ऑप्शन फॉर्म सुद्धा सुरू होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे शेड्यूल फॉलो करा आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग, तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.